नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. मागचे 2-4 दिवसात ना मला व्लॉग बनवायचंच झालं नाही. सतत काही ना काहीतरी काम चालू होतं, त्यामध्ये व्लॉग बनवायला काही वेळच मिळाला नाही. आज मी जिमला गेले नाही, हॉस्पिटलमधून डायरेक्ट घरी आले. घरी येऊन थोडासा आराम केला, म्हणजे जस्ट बसलेच होते आणि आता मी फ्रेश वगैरे झाले. आता आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करतोय. सध्या ना मी आणि नित्तू दोघीच आहे घरी. नित्तूला लॅपटॉपवर लहान मुलांची गाणी लावून दिलेत, ती गाणी ऐकत ऐकत खेळते, खाऊ खाते. चला तर मग आता मी जाते किचन मध्ये. आता आपण स्वयंपाकाची तयारी करूया. आता अगोदर आपण देवाला दिवा लावूया. देवाला दिवा अगरबत्ती लावलेला आहे. आम्ही आतापर्यंत राहिलेल्या घरापैकी याच घरात आम्हाला खूप मोठा असा देवारा मिळालेला आहे. आईने देवाला दिवा लावला की आपलं बाळ देवासमोर येऊन बसलेलं आहे. आता तिला शुभंकरोती म्हणायची आहे. दिवाळा बघून नमस्कार दिवाळा देवापाची म्हणजे फुला तुझी पाची माझा नमस्कार चला देवापाची घराची फुला वाहून जाऊ वाहीच तुम्ही घराची गजा सणाला उजळ छान. काल रात्री मी या मिक्स डाळी भिजत घातल्या होत्या की उद्या सकाळी उठून यापासून डोसा बनवायचा, पण आज सकाळी काही मला बनवायचं झालंच नाही. तर आता मी यापासून आप्पे बनवायचे ठरवलेत. सर्वात अगोदर आपल्याला डाळी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायच्या आहेत. आपण भिजवून घेतलेल्या सर्व डाळी मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत. बारीक करताना त्यामध्ये मी लसूण घातलेले, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि मीठ घातलेलं आहे. हे सगळं बारीक करून झाल्यानंतर यामध्ये थोडासा सोडा घातला आहे. गॅसवर मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे. खरं सांगू का, मला ना आप्पे करायची खूपच भीती वाटते, कारण ते कधी चांगले बनतात कधी बनत नाहीत आणि शक्यतो आम्ही ते करत नाही. खूप कमी केला जाणार आमच्या घरचा हा पदार्थ आहे. तर यावेळी ना आपले आप्पे ना मस्तपैकी बनलेले आहेत. आम्ही डीमार्टमधून हे इन्स्टंट पन्ह आणलं होतं. यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि हे प्यायचं. तर आत्ता पन्ह बनवलेलं आहे, ते पिऊया. हे बघा, छान असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. एखादी गोष्ट ना आपण जर बनवत असेल आणि ती चांगली बनत असेल ना, तर ते बनवायला पण आपल्याला हुरूप येते. आज बऱ्याच दिवसातून मी घरात हा सोयाबीन भात देखील बनवलेला आहे. तर मंडळी, या सर्वांनी जेवायला. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. जेवण झालं, घरातली कामं आवरलेत आणि आता ना झोपायचं आहे. आज मी लवकर झोपायचं ठरवलंय, कारण उद्या संडे असला तरी मला ड्युटीला जायचं आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये एबडीकॉन आहे, म्हणजे की एक मोठा सेमिनार आहे. तर त्या सेमिनारमध्ये आम्ही पण पार्टिसिपेट झालेलो आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उद्या ड्युटी पण करायची आहे आणि सेमिनार देखील अटेंड करायचं आहे. म्हणून मी ठरवलंय की लवकर झोपायचं. अजून ना मला काही कामं करायची आहेत. उद्या कोणता ड्रेस घालायचा हे मी अजून ठरवलं नाही. ड्रेसला इस्त्री करून ठेवायची. हे बघा माझं पिल्लू आईच्या बॅगेतलं ना एक एक सामान घेऊन असं स्वतःला लावत असते. काय घेतले दाखव. हा, कशाला घेतली लिपस्टिक? लहान मुलांनी नाही लावायची. चल दे आता बस. हे बघा माझं पिल्लू काय करते. पिल्लू सांग, मेकअप करून झाला?
मग काय झालंय? नित्तूचा ड्रामा आहे हा, सगळा ड्रामा आहे नित्तूचा, हो ना? चल नित्तू एखादं गाणं म्हणून दाखव, म्हण ना. ते काय आहे? पेन. बर, आणि दुधावर पण पेन आहे. हो गाणं म्हण ना एक. छान. आता नवीन काय शिकले तू? कोणतं गाणं शिकली नवीन? नीट म्हण ना, नीट म्हण. चल येत आहे ना, जे येत आहे ते म्हण. कोणतं येतं तुला? कमल तुझी कमल शिकी 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 शिकी. एका ड्रेसला ना मला इस्त्री करून पाहिजे होती, तर मी निखिलकडून इस्त्री करून घेतले. मला ना कपड्याने इस्त्री करायची खूप जास्त भीती वाटते, कारण कपडे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि आपल्याकडून काही होतंय की काय असं सतत वाटत असतं. त्यामुळे शक्यतो तर टाळते, पण ज्या कपड्यांना इस्त्री करावीच लागणार आहे ना, अशा कपड्यांना मग मी कधीतरी निखिलकडून करून घेते, किंवा मी बटन बंद करत करत अशी खूप घाबरून इस्त्री करत असते. खूप जास्त कंटाळा आलाय. मागचे 2 दिवस झाले ड्युटी खूप हेक्टिक जाते, सतत पेशंट वगैरे चालू असतात, काही ना काहीतरी काम कंटिन्यू कामातच आहे. त्यामुळे खूप जास्त थकवा आलाय. असं वाटतं की आता लगेच जाऊन झोपावं, पण लगेच तर काही झोपता येत नाहीये. घरातली सगळी कामं आवरली असली तरी घरात पसारा बघा किती पडलाय. नित्तूची खेळणी ना सतत आमच्या घरात पडलेलीच असतात. आता बघा नित्तूचं काय चाललंय, अभ्यास करायला लागलाय पिलू. पिलू हे खेळणी उचल ग, सगळ्या उचलून ठेव ना पसारा. अभ्यास करते? कसला अभ्यास? रेनबो. लाईन शिकले नित्तू नवीनच. छान, हा छान. बऱ्याच दिवसापासून ना मी हे 2 फेस मास्क आणून ठेवल्यात. बरेच दिवस म्हणजे जवळपास 3-4 महिने झाले असतील. अजून एक्सपायरी डेट काही संपलेली नाही याची. लावायचं म्हणतो, पण काही लावणं झालं नाही आहे. मी ठरवलेलं की निखिल आणि मी एक मास्क लावणार, आणि असा काही आम्हाला वेळ भेटलाच नाही आहे. आज मला असं खूप वाटतं की मास्क लावावं आणि मस्त झोपी जावं, पण आम्ही जर लावून बसलो ना असं काही, तर नित्तू पण मागेल या भीतीनं आम्ही ना लावतच नाही आता तरी. मला वाटते आता मी या व्लॉगचं एंडिंग केलं पाहिजे, आता झोपलं पाहिजे. जर मला आत्ता झोपायला उशीर झाला तर सकाळी उठायला पण उशीर होईल, आणि सकाळी मला हॉस्पिटलला जाऊन पेशंट बघून त्यानंतर मला सेमिनार अटेंड करायचं. याचं टेन्शन आलं आहे की पेशंट बघायला किती वेळ लागतो आहे, परत त्यांच्या नोट्स टाकायच्या, एखाद्या पेशंटचं काही बॅड असेल वगैरे त्यांचं काय असेल तर त्यातमध्ये बराच वेळ जातो. तर बघूया आपण. सकाळी मी ठरवले की खूप लवकर जायचं, लवकर जाऊन आपली पटपट कामं करून घ्यायची, आणि त्यानंतर मग लेक्चर अटेंड करायचे. उद्याचा जो आमचा सेमिनार आहे तो पेड आहे, त्यासाठी आम्ही पैसे भरलेले आहेत. त्यामुळे ते लेक्चर खूप महत्त्वाचे आहेत, ते आम्हाला मिस करायचे नाहीत. उद्याच्या सेमिनारला ना आम्हाला हॉस्पिटलमध्येच नाश्ता आहे सकाळी सकाळी, त्यानंतर दुपारी जेवण आहे, संध्याकाळी परत चहा आहे. तर उद्या सकाळी लवकर उठून मला फक्त आवरून जायचं आहे, डबा वगैरे काही बनवायचा नाही आहे. आणि हे बघा माझ्या चिमुकलीचं काय काम चालू आहे. इकडे बाबांनी स्वतःचं काहीतरी अभ्यासाचं लिहिलेलं आहे, तर ही आता पुसायला लागली. काय बाबू? नको, ते महत्वाचं आहे बाबांचं. नाही रे, नी तू उडी नाही मारायची. चल आपण व्लॉग करूया एंडिंग. चला तर मग आपण या व्लॉगचं करूया आता एंडिंग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. बाय कर. बाय बाय बाय.